मेजर आपल्या क्लासच्या मुलांची तरी इंटरव्ह्यू यावरच झाले. म्हणून एक मुलगा आहे, त्याचा इंटरव्ह्यू म्हणजे त्याला त्यांनी सांगितलं की तू एक काम कर, तुला जावा येते? तो म्हणे हो जावा येते मला. तुला वाटेल तो क्लास किंवा वाटेल तो प्रोग्राम माझ्या समोर लिहायचा आणि मला तुझ्या शब्दात एक्सप्लेन करायचा. ही एक इंटरव्ह्यूची स्टाईल आहे. एक सिनियर इंटरव्ह्यू अशी इंटरव्ह्यू जनरली घेता की तुला काय येतं ते सांग, मी त्याच्यावर विचारतो. मग त्याला तो कोड लिहायला लावला. मग त्याने युजर डिफाईन्ड एक्सेप्शनचा कोड लिहिला आपला, ते नाही का लग्नाचा, तो कोड त्याने लिहिला. त्याच्यात तो 18 वर्षापेक्षा कमी असेल तर काय आणि 60 पेक्षा जास्त असेल तर काय, मग तुम्ही खूप उशीर केला लग्नाला, तुम्ही खूप लवकर आहात लग्नासाठी, असं त्याने तो कोड लिहिला. सगळा कोड त्याचा लिहून झाला युजर डिफाईन्ड एक्सेप्शनचा. आणि मग त्याला त्यांनी सांगितलं आता तू एक्सप्लेन कर. मग तो कोड लिहायला त्याला गेले असेल 10 मिनिटं आणि त्याच्यानंतर पाऊण तास तो एक्सप्लेन करत होता. तर पाऊण तास त्याने फक्त ऐकलं, तो काय सांगतोय ते सगळं ऐकलं. मग त्याने अगदी क्लासच्या शब्दापासून सुरुवात केली. पब्लिक काय, स्टॅटिक काय, व्हॉइड काय, मेन काय, युजर डिफाईन्ड एक्सेप्शनची वेळ कधी येते, आपण त्याला एक्सटेंड एक्सेप्शन कधी करू शकतो, एक्सटेंड रन टाइम एक्सेप्शन कधी करायचं, तुम्हाला कोणत्या टाईपचं, चेक टाईपचं पाहिजे का अनचेक टाईपचं पाहिजे, मग चेक आणि अनचेक म्हणजे काय, त्याने सगळं एक्सेप्शन त्याला समजावून सांगितलं किंवा त्यात येणार प्रत्येक शब्द त्याला एक्सप्लेन केला. मग असंच का इथं क्लास लिहिताना तो क्लास वेगळे का लिहायचे, ते क्लासच्या बाहेरच का बरं लिहायचे, मग तुम्ही किती क्लासेस लिहू शकता, मग इकडे ऑब्जेक्ट कसा तयार करायचा, थ्रो शब्द का वापरायचा, थ्रो आणि थ्रोज मधला डिफरन्स का, थ्रो शब्द तिथं युजर डिफाईनला, पण तरी पण सांगताना काय सांगितलं, मग आपण थ्रो लिहिला, मग थ्रोज कधी लिहितो आपण, मग थ्रो पण लिहिला आणि थ्रोज का नाही लिहिला, इथं थ्रो का, हे सगळं त्याने एक्सप्लेन केलं. आणि नंतर त्याने चांगला 1 तासाभराचा इंटरव्ह्यू झाला. एवढं एक्सप्लेन करून झाल्यानंतर तो म्हटला झालं माझं सांगून. तर मग तो त्याला म्हटला की तुझी एक्सप्लेन करण्याची पद्धत खूप छान आहे म्हणे, एवढं डिटेल माहिती नसतं मुलांना, आणि त्याचं नाव आलं.